तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जहाल लक्षद्वादी हिडमाच्या गाण्यावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सध्या मी विश्रांतवाडी या ठिकाणी असलेल्या समाज कल्याणचं जे वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाच्या उदात्तीकरण करणारं किंवा हिडमाचं जे गाणं आहे त्या गाण्यावरती काही विद्यार्थ्यांकडून नृत्य सादरीकरण करण्यात आलं। खरं तर हाच तो स्टेज आहे किंवा हेच याच ठिकाणी ते नृत्य जे आहे ते सादरीकरण करण्यात आलेलं होतं। समाज कल्याणचं विश्रांतवाडीमध्ये हे वसतिगृह आहे। दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे आयोजन करण्यात येत होतं। गडचिरोली ह्या भागातील हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून हिडमाच्या गाण्यावरती नृत्य जे आहे ते सादरीकरण करण्यात आलेलं आहे। त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की हे अवधानाने आमच्याकडून झालं, हिडमाच्या संदर्भात आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती। काही वेळापूर्वी म्हणजे नृत्य सादरीकरण करण्याच्या काही मिनिटे आधी आम्ही हे गाणं निवडलं आणि हे निवडल्याच्या नंतर या गाण्यावरती आम्ही नृत्य सादर केलं। हिडमा म्हणजे काही पर्वत असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे खरं तर आम्ही जो डान्स आहे किंवा नृत्य आहे ते सादरीकरण केलं। मात्र ज्यावेळेस ही बाब लक्षात आली त्यावेळेस विद्यार्थ्यांकडून याबद्दलची दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र आपण बघू शकतोय की हे समाज कल्याणचे हे वसतिगृह आहेत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी या वसतिगृहामध्ये वास्तव करत असतात आणि दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं। मात्र सध्या आपण बघू शकतोय की हाच तो व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठावरती सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि काही विद्यार्थ्यांकडून याच ठिकाणी हिडमाचं उदात्तीकरण करणारं किंवा हिडमाच्या गाण्यावरती नृत्य सादरीकरण या ठिकाणी झालेलं होतं। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।